विनंती करतो श्री शुभम कोरेमवार, सहाय्यक आयुक्त मत्स्य पालन विभाग नागपूर। तर आपल्याला विनंती आहे की आपण 5 मिनिटात आपलं आटपावं। धन्यवाद सर। मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ॲग्रोव्हिजन 2024 च्या अंतिम दिवशी माननीय गडकरी साहेबांच्या मार्गदर्शनाने मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे बळकटीकरण हे कार्यक्रम आयोजित केलेले आहे। या प्रसंगी या भव्य मंचावर उपस्थित सर्व ज्येष्ठ वरिष्ठ मान्यवर तसेच आपण सर्व श्रोतेगण सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। मी शुभम कोमरेवार, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नागपूर जिल्हा। नक्कीच आमचा विभाग या क्षेत्रासाठी काम करत आहे, तर आमच्या विभागाच्या काही योजना आहेत जे की आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्यातून तुम्ही त्याचा लाभ घेऊन एक यशस्वी मत्स्य व्यावसायिक होऊ शकाल याची मला खात्री वाटते। तर अशा काही योजना जे शासनाने, त्यात मग केंद्र शासन असो की राज्य शासन असो, त्यांनी वेळोवेळी तयार केलेल्या योजना आपण इथं चर्चेला मांडतोय। तर आपल्याला जर आपण पाहायला गेलो, सरांनी आता तेलुगकर सरांनी सांगितलं की मत्स्य व्यवसाय हा अतिशय प्रगत व्यवसाय आहे आणि व्हीसी सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय जलद गतीने त्याची वाढ होत आहे। तर मग आपण जर मागच्या 10 वर्षात पाहायला गेलो तर मत्स्य उत्पादन जर भारत देशाचं आपण तपासलं तर आपल्याला दिसून येईल की भारत देशाचं मत्स्य उत्पादन मागच्या 10 वर्षात दुप्पट झालेलं आहे। म्हणजे 2010-11ला ते 84 मिलियन मेट्रिक टन होतं, तर आज ते 174 मिलियन मेट्रिक टन पर्यंत पोहोचलेलं आहे। तर मग हे वाढीमध्ये फक्त सर्वांचा वाटा आहे, तसाच काही योजनांचा देखील वाटा आहे। मागच्या काही 5 वर्षात आपण नीलक्रांती नावाची योजना राबवली, त्यानंतर पंचवार्षिक योजना, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जे आता हे अंतिम वर्ष आहे ते देखील आपण राबवतोय। याच्या माध्यमातून पूर्ण देशभरात, राज्यभरात आणि जिल्ह्यात मोठ्या संख्येने मत्स्य व्यवसायाच्या मूलभूत सुविधा प्रदान करणाऱ्या प्रकल्पांची स्थापना झालेली आहे। जर आपण पाहायला गेलो, पीपीटी लावा प्लीज। जर आपण केंद्र शासनाच्या योजना पाहायला गेलो तर प्रामुख्याने मला सांगायला आवडेल की प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही या योजनेचा उल्लेख मला प्रामुख्याने करावा असं वाटतं, कारण की आज तजागत कधी न झालं तेवढं मत्स्य व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट जर झाली असेल, भारत सरकारने, केंद्र शासन आणि राज्य सरकारने जर केली असेल तर प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत केली आहे। तब्बल 20,050 कोटी, जे की आजपर्यंत कधीच एवढा बजेट आपल्या डिपार्टमेंटला किंवा आपल्या मत्स्य व्यवसाय क्षेत्राला मिळाला नव्हता, तेवढा बजेट मिळाला आणि त्यातून देशभरात अनेक प्रकल्प उभे राहिलेत। सरांनी आत्ताच सांगितलं की प्रत्येक स्थळावर, म्हणजे प्रत्येक मत्स्य व्यवसाय घटकामध्ये, म्हणजे प्रत्येक भागावरती काम करणं गरजेचं आहे। फक्त मासा उत्पादित होऊन चालणार नाहीये, त्याला नंतर कोल्ड चेन आली, त्याच्यानंतर त्यांचं मूल्यवर्धन आलं। तर ही जी योजना आहे ही एक अम्ब्रेला स्कीम आहे आणि याच्यामध्ये पूर्ण प्रकारच्या जवळपास 30 योजना आपल्या भूजलाशयीन क्षेत्राला लागू होतात आणि ते आपण राबवलेल्या आहेत। मला अतिशय गर्वाने सांगावंसं वाटतं की नागपूर जिल्ह्यात 344 प्रोजेक्ट मंजूर झालेत, त्यातले 187 प्रोजेक्ट पूर्ण झालेत। त्याच्यामध्ये जर तुम्ही फोटो बघाल, अगदी इन्सुलेटेड वाहन, सरांनी आता उल्लेख केला, म्हणजे जर एखादा फार्मर जर उत्पादन घेत आहे तर तो लोकली माल विकेल तर त्याला तेवढा रेट मिळणार नाही। इन्सुलेटेड, रेफ्रिजरेटेड किंवा जिवंत मासोळी विक्री केंद्र यांचं त्यांनी सहाय्य घेतला तर नक्कीच तो ग्राहकापर्यंत पोहोचू शकेल आणि कुठे ना कुठे आपल्याला जो रेट मिळणार आहे माशांमध्ये तो वाढणार आहे। तर काही प्रोजेक्ट जे पूर्ण झालेत त्याच्यामध्ये जर इथं फोटोमध्ये बघाल, इन्सुलेटेड वाहन आहे, त्याच्यानंतर पिंजरा प्रकल्प अतिशय महत्त्वाचं व मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी अतिशय महत्त्वाचं। आज इथे मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व सभासद आहेत, त्यांना माझी विनंती हीच आहे की भविष्यात तुम्ही देखील फक्त पारंपरिकरित्या मत्स्य व्यवसाय, म्हणजे तलावात फक्त बोटुकली सोडली आणि ती वर्षभरानंतर काढलं, एवढा व्यवसाय न करता या पलीकडे जाऊन पिंजरा पद्धत याचा देखील अवलंब करावा। पण पिंजरा पद्धत करताना काही प्रजाती ज्यांचा आपण इथे वापर करतो त्याच्यावरती अभ्यास करून समोरची गोष्ट करावी। पिंजरा पद्धतचं वैशिष्ट्य सांगतो की आपल्या जिल्ह्याचं फक्त मागच्या 2023-24चं उत्पादन जर बघायला गेलो तर 900 किलोनी, 900 मेट्रिक टन किलो इतक्या वजनाने आपलं उत्पादन वाढलेलं आहे।
तर नक्कीच यामुळे एक नवीन क्रांती घडू शकते. आपल्याकडे अनेक जवळपास 75 मोठी तलाव आहेत, ज्याच्यामध्ये आपण जिथे 10 फुटापर्यंत डेप्थ आहे तिथं आपण एक राबवू शकतो. यानंतर फिश फीड मिल देखील आपण दिले आहेत. काही लाभार्थी देखील आले आहेत अतिशय चांगल्या क्वालिटीच्या, आणि 3 फिश फीड ज्यांची 10 टन प्रति दिवस एवढी क्षमता आहे त्यांची आपण स्थापना केलेली आहे. भविष्यात सरांनी सांगितल्याप्रमाणे आणखी गरज लागेल तेव्हा मोठ्या प्रमाणात जे 100 टनाचे आहेत ते पण यांच्या गरजा म्हणजे यांना मिळणाऱ्या बिझनेसनुसार ते स्वतः वाढवू शकतात, आणि त्यासाठी देखील डिपार्टमेंट कार्यरत आहे. त्यांना सबसिडी दिली आहे, आणि मोठ्या प्रमाणात यातून फीड उत्पादन म्हणजे नागपूर जिल्ह्यातच फीड उत्पादन होताना दिसून येतं. काही लाभार्थी इथे आले आहेत, त्यांच्या पण आपण टेस्टिमोनी घेऊया नंतर. त्यानंतर बर्फ कारखाने आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये 50 टन या क्षमतेचा बर्फ कारखाना योजनेत स्थापित झालेला आहे. शीतपेटी, दुचाकी आणि अजून काही संस्थांना देखील आपण काही लोकांना शीतपेट्या दिल्या आहेत, जे दुचाकी म्हणजे दुचाकीने ते मासे विक्रीला नेतात. तर या प्रकारे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना ही जी अमरेला स्कीम आहे त्याचा हा अंतिम वर्ष आहे. म्हणजे मी जास्त याची जनजागृती आता करू शकत नाही, कारण की आता आम्ही अर्ज घेऊ शकत नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल की सर सांगतायत उद्या जाऊन अर्ज भरतो, पण ही योजना यशस्वीरित्या राबवली गेलेली आहे. काही जे आपले लाभार्थी तयार झाले आहेत त्यांनी खूप चांगलंरित्या मत्स्य संवर्धन किंवा इतर जे कामं आहेत ते करत आहेत. त्यासमोर जर आपण पाहायला गेलो तर शासनाने या वर्षानंतर म्हणजे आता तुम्ही म्हणाल की आता योजना बंद झाली तरी तिचं काय सांगतात, पण महत्त्वाचं हे आहे की आता जी नवीन योजना आली आहे म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजना, ही एक योजना ही देखील अमरेला स्कीम आहे. याच्यामध्ये 6,000 कोटीचा उलाढाल होणार आहे, शासन त्यात इन्व्हेस्ट करणार आहे. तर आता याचा उद्देश काय आहे की जे प्रकल्प आपण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत राबवले, ज्या संस्थांना किंवा ज्या गटांना आपण बेनिफिट दिला, आता त्यांचं सक्षमीकरण कसं करायचं याच्यावरती विचार होतोय. मत्स्य उत्पादन वाढलं पण रेट नाही, मत्स्य उत्पादन झालं पण मूल्यवर्धन होत नाहीये. तर याच्या समोरची म्हणजे पहिली आपली गरज होती मत्स्य उत्पादन वाढवणे. काही प्रमाणात आपण ते गरज आपण काहीपर्यंत टार्गेट पूर्ण केलेलं आहे, आणि आता आपल्याला समोरचे जे घटक असणार आहेत ते म्हणजे जे हे प्रकल्प निर्माण झाले आहेत यांना योग्य बिझनेस मिळवून देणे आणि हा क्षेत्र खरोखर म्हणजे विकसनशील पासून विकसित करणे. तर आपण जर बघायला गेलो तर क्षुल्लक गोष्टींचा विचार केलेला आहे. आज नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या प्रकल्पांना हानी होते, अनेक संस्थांचं बीजाची नुकसान होते. तर या योजनेअंतर्गत विम्याची देखील सोय करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्ही पाहाल की मत्स्यपालनावरती विमा म्हणजे इन्शुरन्स, तुम्हाला काही नुकसान झालं जिथे नैसर्गिक आपत्ती आली तर त्याच्यावरती विमा असेल. म्हणजे तुम्हाला शाश्वती असेल की जरी नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचा लॉस झाला तरी त्याला कुठे ना कुठे तुम्हाला कंपनीद्वारे क्लेम मिळतील. आणि हे मत्स्य व्यवसायात पहिल्यांदाच होत आहे. आणि त्यात पण शासन काय करणार आहे, तुम्हाला जे प्रीमियम भरावं लागेल, जे पैसे भरावे लागतील विमा खरेदी करायसाठी, त्याच्यात देखील 25% स्वतः पैसे भरणार आहेत. त्या व्यतिरिक्त पाहायला गेलो तर अनेक ठिकाणी प्रशिक्षणाचा अभाव होता. त्यानंतर अनेक प्रोजेक्ट झालेत पण त्यांना प्रशिक्षण नव्हतं किंवा त्यांना समोर काय करायचं आहे. फक्त मत्स्य उत्पादन झालं म्हणजे नाही, एखाद्या मत्स्य शेतकरी घडतोय तर त्याला मासे विकायचे कसे इथपर्यंत त्याला माहीत असलं पाहिजे. तर ते कसं होणार, तर याच योजनेअंतर्गत काही ट्रेनिंग प्रोग्राम्स पण आम्हाला घेता येणार आहेत. त्यानंतर बहुतांश लोक सहकारी संस्थेचे आपल्या इथं आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो या योजनेचं एक टास्क आहे की सहकारी संस्थांना FFPO म्हणून कन्सिडर करणे आणि त्यांचं बळकटीकरण करणे. म्हणजे जसं आजचा या कार्यक्रमाचं आपलं टायटल आहे मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे बळकटीकरण, तीच गोष्ट त्या योजनेत देखील आहे. संस्थांना FFPO करून तुम्हाला लोन उपलब्ध करून देणे, तुमच्या लोकांना बाहेर राज्यात किंवा बाहेर देशात देखील ट्रेनिंगची सोय करून देणे, NCDC मार्फत कर्ज, नाबार्ड मार्फत कर्ज, नाफेड मार्फत काही असे काही योजनांचा याच्यात समावेश असणार आहे. त्यानंतर समूह अपघात गट विमा, GIS ग्रुप ॲक्सिडेंट इन्शुरन्स स्कीम. आपलं क्षेत्र जे आहे अतिशय वल्नरेबल आहे की आज आपण पाण्यात उतरता, अनेकदा खोल असतं किंवा साप असतात, विंचू असतात, अनेकदा तुम्ही मासे वाहतूक करतात तेव्हा तुमचं ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते. तर आपल्यापैकी जे लोक असं या क्षेत्राशी निगडीत आहेत, मग ते सभासद असो किंवा साधा मासेमार असो किंवा कोणी पण ज्या क्षेत्राशी काम करणारा विक्रेता असो, त्यांना आपण इन्शुरन्स देऊ शकतो. या योजनेअंतर्गत त्यांना 5 लाखापर्यंत, जर मृत झाल्यास त्यांना त्यांच्या परिवाराला 5 लाखापर्यंत विमा. त्यानंतर जर कायमस्वरूपी त्यांना काही दुखापत झाली तर त्याला 2.5 लाखापर्यंत. आणि क्षुल्लक जर तुम्ही फक्त हॉस्पिटलाइज झालात म्हणजे तुम्हाला भरती जरी केलं तर 25,000पर्यंत त्याच्यामध्ये तुम्हाला विम्याचं बेनिफिट भेटू शकतो. त्यानंतर आम्ही तुमच्या मागे नेहमीच असतो की किसान क्रेडिट कार्ड घ्या. मागच्या जवळपास 5 वर्षापासून ही योजना राबवली जात आहे. याच्यामध्ये
मत्स्य व्यवसायातले सर्वात मुख्य घटक म्हणजे ते बीजाचा खर्च आणि खाद्याचा खर्च, ज्याला आपण निविष्ठा म्हणतो. तर या निविष्ठा खर्चाला, कारण की आपला व्यवसाय हा आहे की आज पैसा आणि उद्या नाही. आपल्या लोकांकडे आज पैसा येतोय आणि ते कुठं ना कुठं खर्चतात, आणि मग जेव्हा मत्स्यबीज चांगल्या दर्जाचं सोडायचं असतं, जेव्हा चांगल्या दर्जाचं खाद्य द्यायचं असतं, त्यांच्याकडे पैसे नसतात. मग अशा वेळेस विदाऊट मॉर्गेज कमीत कमी दरात फक्त 4% इंटरेस्ट रेटनी जर तुम्हाला व्याज लोन मिळत असेल तर तुम्ही याचा फायदा घ्यायला पाहिजे. तर तो कसा मिळेल की आपल्याला किसान क्रेडिट कार्ड काढायचं आहे, त्यासाठी आमच्याकडे अर्ज तुम्ही देऊ शकता. बहुतांश लोकांनी काढलेले देखील आहेत. मग जे बँक्स आहेत त्यांना आम्ही पत्र देतो आणि तुम्हाला ते मंजूर करून देतो. प्रत्येक घटकासाठी विशिष्ट किमतीमध्ये आपण मंजूर केलेलं आहे. म्हणजे समजा कोणी मासेमार असेल जे फक्त बोटीच्या सहाय्याने मासेमारी करतात, त्यांना 80,000पर्यंत कर्ज आपण देऊ शकतो. तर हे काही नियोजित दर आहेत. तुम्ही आमच्यापर्यंत जेव्हा पोचाल त्याची आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती देऊ शकतो. आता राज्य शासनाच्या जर आपण स्कीम बघितल्या, राज्य शासनाच्या स्कीम डीपीडीसी मार्फत राबवल्या जातात. डीपीडीसीमध्ये मला आवर्जून सांगावंसं वाटतं की महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्ती बजेट नागपूर जिल्ह्याचा राहिलेला आहे. 1.5 कोटी आपण मागच्या वर्षी खर्च केलेला आहे आणि यावर्षी 90 लाख रुपये मंजूर करून ठेवले आहेत. गरज असल्यास ते वाढवता देखील येतील. तर नेमकं आम्ही करणार काय आहोत? सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणी हाताने तर मासेमार बनू शकत नाही. त्यांना जाळ्या लागणार आहे, त्यांना नौका लागणार आहे. तर मग जाळी जी असणार आहे विविध प्रकारची, नायलॉनची असेल, साध्या धाग्याची असेल. तर जाळे खरेदीसाठी तुम्हाला प्रति किलो मागे 400 रुपये हे अनुदान आपण देऊ, जे की 50% असेल. म्हणजे 800 रुपये जर तुमची जाळीची किंमत असेल तर तुम्हाला 400 रुपये अनुदान दिलं जाईल. हॅलो, तर तुम्हाला तेवढं अनुदान दिलं जाईल. त्यासाठी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता, आम्हाला अर्ज करू शकता. त्या व्यतिरिक्त जर आपण पाहायला गेलो, नौकांचे प्रकार, लाकडी नौका असतात, पत्रा नौका, फायबर नौका, विविध मी तुम्हाला जर आमच्यापर्यंत पोहोचलात तुम्हाला सर्व माहिती मिळेल. या प्रमाणात तुम्हाला अनुदान दिले जाईल, जे की सर्वात तुमचा हक्क आहे. तुम्ही फक्त काहीच करायची गरज नाही. तुम्ही फक्त एक साधा अर्ज आम्हाला द्या, आणि जर तुम्ही सहकारी संस्थाचे सभासद असाल तर काहीच प्रश्न नाही. किंवा एखादा मासेमार जरी असेल, तुम्हाला रस्त्याने फिरताना कोणता मासेमार जरी दिसला तरी त्याला सांगा की तुम्ही शासन म्हणजे आमच्या ऑफिसपर्यंत पोहोचा, तुम्हाला आम्ही अतिशय म्हणजे 50% सबसिडीनी जाळी नौका देऊ शकतो. तर याच्यामध्ये फक्त तुमचा एक अर्ज लागेल व ग्रामपंचायतचं प्रमाणपत्र लागेल की संबंधित व्यक्ती हे म्हणजे मत्स्य व्यवसायाच्या निगडीत आहेत. बाकी त्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला कोणतेही कागदपत्र मागणार नाही आणि ही योजनेचा लाभ देऊ शकतो. त्यानंतर हे काही फोटोज आहे आपण मागच्या वर्षी जे आपण वितरित केले. जाळेव नौका मोठ्या प्रमाणात 1.5 करोड ही म्हणजे महाराष्ट्रातली सर्वात मोठी रक्कम होती जी आपण या क्षेत्रात आली. आणि या व्यतिरिक्त देखील आपण आणू शकतो. म्हणजे डीपीडीसी नेहमी तत्पर आहे आम्हाला 5-5 करोडचं बजेट देखील द्यायला, पण आम्हाला तेवढी मागणी भेटत नाही. आणि तशी आली तर आम्ही नक्कीच करू. या व्यतिरिक्त एक योजनाचा मी उल्लेख केला नाही, पण आवर्जून सांगू इच्छितो की डीपीडीसी अंतर्गतच नवीन GR आलेला आहे. त्याच्या अंतर्गत पायाभूत सुविधाची निर्मिती, त्याच्यामध्ये तुमच्या तलावाच्या बाजूला बोट ठेवण्यासाठी तुम्हाला रूम बनवणे, तुम्हाला मासे विक्री करण्यासाठी मासे विक्री रूम तयार करणे, टॉयलेट्सची निर्मिती करणे इत्यादी मूलभूत गरजांसाठी देखील डीपीडीसी अंतर्गत आपण योजना प्रस्तावित करू शकतो. कोणाला गरज असेल तर आपण तसं प्रस्तावित करू शकतो. हे काही विशेष कार्यक्रम सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नागपूर कार्यालयाद्वारे आम्ही केले आहे. मागच्या वर्षी जवळपास प्रधानमंत्री खनिज क्षेत्र विकास योजनेअंतर्गत आपण 1.5 कोटी रुपये सँक्शन आणखी केले. त्याच्या अंतर्गत नाविन्यपूर्ण आपली योजना होती, ज्याच्यात 75 तलावांना मोफत आपण मत्स्यबोटुकली पुरवठा करतोय. काही तलावांना झालेला देखील आहे. काही लोकांना म्हणणं आहे की त्याच्यामुळे अतिशय चांगलं उत्पादनात वाढ होत आहे आणि मोठ्या आकाराचे मासे मिळायला लागले आहेत, कारण चांगल्या दर्जाचं बीज त्यांना सप्लाय केलं गेलेलं आहे. या व्यतिरिक्त जर शेतकरी असाल आपणात कोणी, तर आत्मांतर्गत आम्ही मत्स्य बोटुकली पुरवठा व खाद्य पुरवठा ही देखील योजना राबवतो. जर तुम्ही इच्छुक असाल तसं आमच्यापर्यंत पोहोचू शकता. या व्यतिरिक्त आपण एक विशेष योजना राबवली, ती म्हणजे रामटेक तालुक्यामध्ये जे आदिवासी मासेमार आहेत त्यांना आपण 100% अनुदानावरती एक 2 व्हीलर, ज्याला एक शीतपेटी लागली असेल व एक वडप जाळे यांचं आपण वाटप केलं. आणि या योजनेचं अतिशय चांगला सकारात्मक आम्हाला तिथे यूज होताना दिसत आहे. एक आदिवासी मासेमार ज्यांना रोजगाराच्या संधी नव्हत्या, ज्यांना मासेमारी येत नव्हती, ते देखील मत्स्य व्यवसायातल्या एका घटकात काम करू शकतात. ते म्हणजे कसं की ते स्वस्त दरात मासे संस्थांकडून खरेदी करतात आणि जिथे मोठ्या बाजारपेठा आहेत तिथे जाऊन त्याची विक्री करतात. फक्त गाडीमध्ये पेट्रोल टाकणे आहे. ज्या मास्याचा रेट 160 रुपये बाजारात आहे, तोच मासा 80 रुपयात 90 रुपयात भेटतात त्यांना. आणि एका दिवसात ते काही तासांमध्ये एका किलो मागे किमान 50 रुपये कमवत आहेत. दिवसाला जर 20 किलो त्यांनी विकलं तर तुम्ही विचार करू शकता की त्यांचं उत्पन्नात काय वाढ होत आहे. तर मी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय नागपूर जिल्हा म्हणून
तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो, तसेच संयोजकांचे आणि माननीय गडकरी साहेबांचे इथे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथे शासकीय योजना याबाबत माहिती देण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद कोमरेवार साहेब. आपण दिलेली माहिती फारच आपल्या यांना मत्स्य व्यावसायिकांना फायद्याची राहील. निरनिराळ्या शासनाच्या योजना आहे, केंद्राच्या आणि शासनाच्या योजनाबद्दल त्यांनी विस्तृत माहिती दिली. आपण निश्चित याचा फायदा करून घ्यावा. यानंतर मी विनंती करतो कुलगुरू महोदयांना त्यांनी मोमेंटो देऊन कोमरेवार यांचं स्वागत करावं. यानंतर मी विनंती करतो डॉक्टर सचिन बेलसरे, त्यांनी आपलं झिंगा उत्पादन आणि विक्री याबाबत माहिती सादर करावी.